संपूर्ण वरंधा घाटाचा प्रवास। वेलकम टू वरंधा घाट। आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर कचरा करू नये। समोर बघा, मारायची उडी या दुर्व्यामध्ये। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल। त्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। मित्रांनो, तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये बघितलं असेल, आपण वरंधा घाटापर्यंत आलेलो आहे। अजून वरंधा घाट काय आलेला नाही आहे, पण महाडच्या इकडून जस्ट आपण लेफ्ट टाकलाय आणि आता आपण वरंधा घाटाच्या दिशेने चाललोय। तर ह्या एपिसोडमध्ये आपण फिरणार आहोत संपूर्ण वरंधा घाटाचा प्रवास आणि त्यानंतर अजून एक घाट लागणार आहे, तो म्हणजे रायरेश्वर। आणि रायरेश्वराजवळ आपण जाऊन आपली राईड एंड करणार आहे। तर हे संपूर्ण 2 घाट तुम्हाला एकदम मस्त बघायला भेटतील, त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा। रॉकी एकदम रेडी, मी रेडी, फर्स्ट क्लास एकदम। राईड अजूनपर्यंत मस्त चाललं आहे, नाश्ता वगैरे झाला आहे, पेटपूजा झाली आहे, गाडीची टंकी पण बऱ्यापैकी फुल आहे। तसं काय आपल्याला टेन्शन नाही आहे। इथून समथिंग आता आपलं 100 ते 110 किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे पोहोचण्यासाठी। तोपर्यंत आपला पेट्रोल काय आरामात पुरून जाईल। तर चला, राईडवरच भेटूयात। थोड्याच वेळात वरंधा घाटामध्ये प्रवेश करणार आहे। अजून थोडा वेळ आहे, अजून इकडून 10 ते 15 किलोमीटरचं अंतर बाकी आहे। आणि आता असे मस्त महाडचे सुंदर सुंदर डोंगर लागायला सुरुवात झाली आहे। महाडची जी सावित्री नदी आहे ती आपण मागे सोडली आता, आणि मुंबई गोवा हायवे पण मागे सोडून आता ह्या SH हायवेलाच जॉईन झाले। या अशा सकाळच्या शांततेत गर्द झाडीमधनं आपण आता प्रवास करतोय। झाडं बिचारी सुकलेली आहेत उन्हाळ्यामुळे, पण आवाज ऐका। ते रातकिडे कसे असतात असा आवाज संपूर्ण पसरलाय। वरंधाला येत असताना ना मध्ये मध्ये असं खूप डायव्हर्जन नाही बोलू शकत, एकेरी वाहतूक आहे पूर्ण, पण असे रस्त्यांचे मध्येच खराब पॅच, छोटे छोटे, जास्त मोठे नसतात बट आहेत छोटे छोटे पॅचेस। मुंबई गोवा हायवेची अपडेट मी मागच्या एपिसोडमध्ये संपूर्ण दिलेली आहे। जर एपिसोड बघितला नसेल तर जाऊन नक्की चेक करा। आणि आता जागोजागी ना गावांमध्ये अशी लग्न दिसत आहेत, लग्न कार्य, त्यांचे पूर्ण असे मंडप वगैरे टाकलेले आहेत, बाहेर बॅनरबाजी केलेली आहे। कारण मे महिना आहे, लग्न कार्य मे महिन्यामध्ये खूप जास्त बघायला मिळतात। थोडासा खराब पॅचचा रोड गेला आणि असा मस्त रोड चालू झाला आहे। तर आत्ता माझ्या मते वरंधा घाटाला लवकरच सुरुवात होते। तसं मला कुठे बोर्ड बघायला भेटला नाही आहे की वरंधा घाट प्रारंभ, पण वरंधा गावाच्या बेस पॉईंटला आलं आहे एवढं मात्र शुअर, घाटाला झालेला आहे प्रारंभ। वेलकम टू वरंधा घाट अँड नाव इट्स टाइम टू लीनिंग अवर रॉकी अँड टेक अ मजा। तुमसे ना हो पाएगा। खूप मजा घ्यायची आता या घाटाची आपल्याला। अशा शार्प कर्व्स मिळायला लागले ना की अशी मजा येऊन जाते। वाव, घाटाला जशी सुरुवात केली तसा सुंदर निसर्ग आणि एवढे सुंदर रस्ते बघायला मिळत आहेत। आजूबाजूचा निसर्ग बघा, काय क्लासिक आहे यार। ये सुलाव, गाड़ी को सुलाव, व्हाट अ ब्यूटी मैन, एक नंबर। मी मागच्या वेळेला पावसाळ्यामध्ये वरंधा घाट व्हिजिट केला, मला अजून आठवत आहे। जसा जसा मी घाट चढत चाललोय ना, त्या आठवणी माझ्या ताज्या होत चालल्या आहेत यार। तेव्हा जी मजा आलेली ना घाटात, खरंच पावसाळ्यात ना वरंधा घाट मस्त आहे मित्रांनो। तुम्ही पण नक्की ट्राय करा। मी पण बघू ह्या पावसाळ्यामध्ये प्लॅन बनवेल वरंधा घाटाचा, आणि तेव्हा मी एक शॉर्ट राईड सर्वांसाठी प्लॅन करेल। पण रस्ते बघा ना यार, काय मेंटेन्ड आहेत, आणि घाटातले हे सुंदर दृश्य यार, काय डोंगर आहेत, डोंगर, दऱ्या, खोऱ्या, वा वा वा। आणि आपले 203 किलोमीटरची राईड कंप्लीट झाली आहे वरंधा घाटामध्ये।
अ कर्व मॅन, व्हॉट अ कर्व. एक नंबर यार. आता ना घाटात थांबण्याची इच्छा पण होत नाही माझी, कारण हे रणरणचं ऊन आणि घाटाचे जे शार्प कर्व्स आहेत ना ते नुसते अशी लीन करून गाडी मस्त झोपत झोपत पळवायला सांगते. म्हणजे जसा रस्ता खराब असला ना दणके बसतात. वा वा वा, हा बघा माळशेजसारखा डोंगर काय सुंदर दिसतोय. अचानक असा टर्न आलाय, त्याच्यामुळे घाटात वाहने सावकाश चालवा हे जागोजागी बोर्ड लावलेले असतात. ते यासाठीच, कारण आपण आपल्या फ्लोमध्ये मस्त चाललेलो असतो, अचानक असा वाला कर्व येतो ना आणि मग आपली चांगली जिरते. मारुती सुझुकी एस क्रॉस अंडररेटेड कार या, एकदम जबरदस्त. आता यांची मॅन्युफॅक्चरिंग होत पण नाही, बट यार खरंच ही कार जर माझ्याकडे तेव्हा पैसे असते ना हीच कार घेतली असती, कारण यार कार जबरदस्त आहे. ती बिल्ड क्वालिटी पण त्याची खूप चांगली आहे. 4 का 5 स्टार रेटिंग आहे. मारुती सुझुकी कंपनीने आत्तापर्यंत अशी कुठली गाडी काढली नव्हती, म्हणजे जेव्हा ही आली त्या टायमाला. जबरदस्त मॅन, जबरदस्त. एन्जॉय करताय ना मित्रांनो, करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठीच तर एवढा चांगला यूट्यूब चॅनल मी घेऊन आलो आहे की तुम्ही सुंदर सुंदर घाट एक्सप्लोअर करू शकता. महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे, फक्त भटकंती करत राहायचे आपण आणि नवे नवे स्पॉट्स व्हिजिट करतो आहे मी, ते तुमच्यासोबत घेऊन येतो आहे. पूर्ण अशी लोळवतोय गाडीला. जास्त लोळवायला जायला नको, नाही तर गाडी मला लोळवेल. What a turn man, what a turn. माझेरी नावाच्या गावात आलोय, रोहा वन विभाग. वा अवाढ हवे असा डोंगर बघितला यार, मस्तच. पुणे बघा इथून 117 आणि भोर 55 किलोमीटर. क्षणभर विश्रांती नावाचं इथे हॉटेल आहे, तुम्हाला जर विश्रांती करायची असेल तर करू शकता. शिवथर घळकडे, इथे शिवथर घळाचा रस्ता आहे. आणि घाट चढण्यापूर्वी तुमचा पेट्रोल फ्युएल अप जो पण असेल तो करून घ्या, कारण घाटामध्ये पेट्रोल पंप भेटेल अशा मला वाटत नाही. अरे माकडं बघा, माकडं बघा काय मस्ती करतायत. वांडर, ए वांडर वांडर. गावाकडे वानर असं कधी म्हटलं जात नाही, वांडरच बोलतात. मागे हे पूर्ण ना तुटलेल्या अवस्थेत होतं, अजिबात बनलेलं नव्हतं, तर आता हे चांगल्या अवस्थेमध्ये बनलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर घाट आहे. आता जी घाटाला प्रोटेक्शन दिलं आहे ना ते खरंच खूप सुंदर दिलं आहे, ज्यामुळे थोडासा घाटाचा जो रिस्कीपणा होता ना तो थोडासा कमी झाला आहे. किया कॅरेन्स एकदम मस्त पळते घाटामध्ये, माझ्यासमोर बघू शकता. फुल्ली लोडेड आहे गाडी, म्हणजे जवळपास सहा माणसं तर बसलीच आहेत कियामध्ये, आणि तरीही गाडी एकदम आरामात चढते वरती.
ते बघा पिकअप बघा सुंदर, आणि हे वातावरण अतिसुंदर. वरंदा घाट खरंच निसर्गाने नटलेला घाट आहे. घाटामध्ये तसं तर थांबायचं नसतं, कारण दरड कोसळण्याची जास्त शक्यता असते. पण तरी आता पावसाळा नाही आहे त्यामुळे रिस्क कमी आहे. पण जेव्हा पावसाळ्यात याल ना तुम्ही या घाटात, तेव्हा तुम्हाला जागोजागी असे बॅरिगेड्स टाकलेले पण दिसतील. त्यानंतर दगडं जे आहेत ती घरंगळत रस्त्यावरती आलेले दिसतील. म्हणजे खूप काय काय घडतं पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यात ह्या घाटात ना राईड जपून करा. पण ते पण आपल्या हातात नसतं, कधी कधी काही येऊ शकतं. एखादा दगड वरना घरंगळत सरळ आपल्यावरती आला तर त्यावेळेला आपण काही करू नाही शकत. फास्ट ड्राईव्ह कुड बी अ लास्ट ड्राईव्ह. मस्त लिहिले. स्पीड थ्रिल्स बट किल्स. हो, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. आणि इकडून चालू होतो तो उपविभाग भोर, हद्द सुरू. आणि हा असा सुंदर व्ह्यू, यारा काय बोलायचं या घाटाला. आणि या वरंदा घाटामध्ये एकदम मिडलला आलेलो आहे आणि इथून तुम्हाला आता एक व्ह्यू दाखवतो सुंदर असा. मित्रांनो लिहिलेलं आहे की आपल्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांवर कचरा करू नये. आणि खरंच खूप चांगलं वाक्य इथे लिहून ठेवले. तर हे प्रत्येकाने अंमलात आणलं पाहिजे. काय सुंदर व्ह्यू आहे. आणि हा बघा उंचावरचा खूप सारे हॉटेल्स मध्ये मध्ये आहेत. त्यामुळे इकडे खाण्यापिण्याची बिलकुल चिंता नाही आहे. भूक लागली तर मध्ये तुम्ही खाऊ पिऊ शकता. फक्त पेट्रोल वगैरे थोडं भरून घ्या आधीच. तसं गाववाले इकडे जुगाड करतील पेट्रोलचा, पण ते ब्लॅकने. वरंदा घाट आय थिंक ह्याच्यापेक्षा जास्त चांगला होता जेव्हा मी 1-2 वर्ष आधी पावसाळ्यामध्ये आलेलो तेव्हा. पण आता जरा घाटाची कंडिशन खराब आहे. पण निसर्ग आपला तोच आहे, अतिसुंदर. फक्त सर्वांना एकच सांगू इच्छितो, घाटात या, आनंद घ्या, खा प्या, मजा करा. कचरा आणि घाण नका करू घाटात. कारण हाच निसर्ग आपल्याला पुढे सांभाळून ठेवायचा आहे. 40-50 वर्षानंतर हा निसर्ग मिळणं खरंच खूप मुश्किल होणार आहे. त्यामुळेच आपण स्वतःहून ही जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे की आपल्या निसर्गाची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे. सुंदर ब्रिज बघा आपल्या समोर. आणि इथे बघा कोकम विक्री चालू आहे मस्त. आणि स्ट्रॉबेरी दोन्ही गोष्टी होत्या. त्यामुळे ह्या रस्त्याने येत असताना तुम्हाला जर कोकम स्ट्रॉबेरी या गोष्टी हव्या असतील तर इकडून घेऊ शकता. कारण आता कसं इकडनं महाबळेश्वर क्षेत्र पण जवळ आहे. त्यामुळे हळूहळू तिकडचे लोक इकडे येऊन विक्री करतात. आणि आता रस्ता खूप खराब मिळायला सुरुवात झाली आहे. रस्ता बघा, अरे बापरे.
नुसतीच धूळ नुसतीच धूळ. अरे वा, मागे बघा काय धूर आहे. बघा समोर बघा समोर बघा, मारायची उडी या धुरळ्यामध्ये. अरे बाबा काय रे काय केलंय. बघा हा उन्हाळ्यामध्ये असा त्रास आहे. पूर्ण जर मातीचा रोड असेल आणि एखादा ट्रक आला रे आला की मग आपली लागली रे लागली. सांभाळून चालवायचं. आता आपल्यामुळे पण धुरळा खूप उडतोय. पुन्हा कपडे खराब झालेले असतील आता हे जॅकेट वगैरे. फायनली मित्रांनो आता एवढा रस्ता संपलाय. आनंद बार अँड परमिट रूम तिकडून एक बघा लेफ्ट जातो. भावेखळ म्हणून हा स्पॉट आहे आणि इथून खालून ही डॅमची नदी वाहते. हा बघा इथून हा सरळ रस्ता भोरकडे जातो. मग तिकडून आपण पुण्याला जॉईन होऊ शकतो. आणि आता रायरेश्वरसाठी हा पिनॅकल फार्म आहे, आनंद बार अँड परमिट रूम. इकडनं आता आत चाललो आणि हा जो आहे ना हे पाणी जे वाहते ते नीरा देवधर डॅमचं आहे. मी इकडून एकाकडनं कन्फर्म पण केलं लोकल लोकांकडनं की इकडून सरळ आता रस्ता आपला जाईल ना रायरेश्वराकडे. तर ते बोलले हां सरळ तिकडून पण जातो पण हा रस्ता शॉर्टकट आहे बोलले जरा, तर जाऊयात. आणि मी पण माझ्या मॅपनुसार घरून हाच रस्ता ठरवलेला. तर हा सरळ रायरेश्वराकडे जाईल आणि मग तिकडून आपण डायरेक्ट ढोम डॅमजवळ उतरूयात आणि जांभळी गावातनं प्रवेश करून वाशिवलीमध्ये जाऊयात. आणि आपलं डेस्टिनेशन आजचं तेच आहे. तर आजचा लॉग मी आपल्या रायरेश्वरापर्यंत करेल आणि आपली व्हिडिओ आजची एंड करेल, कारण हा मोठा लॉग बनत चालला आहे. कारण खरंच वरंदा घाट खूप मोठा होता आणि त्यानंतरचा जो रस्ता मला लागला ना मित्रांनो, बाप रे. ती रील आठवते तुम्हाला, जानू हम कहाँ जा रहे हैं अशी काहीतरी ती बोलते. तेव्हा मग तो बोलतो साला ये रोड ही बवासीर है असं काहीतरी बोलतो. आता मला एक्झॅक्ट नाही आठवत पण ती रील बघाल तर तुम्हाला आठवेल. तर तसा पूर्ण बवासीर रस्ता मला भेटलेला, एवढा खराब. बघा म्हणजे असं तुम्ही जरी लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला गुगल मॅपची गरजच नाही लागणार. आता मी बघा कुठल्या कुठल्या गावातून रायरेश्वराला पोहोचण्याचा प्रयत्न करते. आणि कारण या उन्हामध्ये पण ना लोक जास्त बाहेर नाही पडत आणि खूप कमी लोक आपल्याला गावामध्ये दिसतात. आणि त्यावेळेला जर टर्न आला तर आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि मग मॅप चेक करतो. आणि मॅप चेक करताना आपल्याला कळतं की या गावामध्ये आपल्याला नेटवर्कच नाही आहे. मग आपण फसतो आणि आपला खूप टाईम तिकडे वाया जातो. तर याच्यासाठीच जेव्हा तुम्ही लाँग राईड करताय ना हायवेवरनं तर काही टेन्शन नाही, पण जेव्हा एखाद्या गावात घुसताय तर त्याआधीच ना थोडासा गुगल मॅप झूम करून ना जरा चेक करून घ्या की पहिला राईट, दुसरा राईट, तिसरा लेफ्ट, अशा गोष्टी. मग त्या अशा ना डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या. अदरवाईज तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा, मग आपण ना तशा अंदाजाने आपण बरोबर बाहेर पडतो. आणि त्या लेफ्टवरती कुठलं गाव लागतं ते पण एक लिहून ठेवा. म्हणजे एक तो आपला पॉईंट झाला की कोणाला तरी बाबा रस्त्यामध्ये विचारलं तर आपण विचारू शकतो की अंगसुळे नावाचं हे बघा, तर हा लेफ्ट बोललो, ओके मग आपल्याला पुढून एक राईट घ्यायचा आहे कारंजे गावातून. आता बघितलं अंगसुळे गावाचा एक राईट गेला, पण मी हा लेफ्ट म्हणून लक्षात ठेवून दिलेला. 2 लेफ्ट त्याच्यानंतर एक राईट. आता दोन्ही लेफ्ट गेलेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला आता लागणार तो एक राईट, तर तोच आपल्याला घ्यायचा आहे. हा आहे मित्रांनो वाईचा डोंगर, त्याच्या पलीकडे त्या साईडला आहे वाई आणि ढोम डॅम पण त्या साईडला आहे. ढोम डॅम म्हणजे जिथे शूटिंग वगैरे जास्त मूवीजची केली जाते ते हे क्षेत्र. आता मी सध्या गावागावातून चाललो आहे रायरेश्वरच्या मागच्या साईडने. तसं जर फ्रंट साईड बघायला गेली तर वाई साईडने तुम्ही येऊ शकता. आणि वाई साईडने जर मॅप वगैरे लावला तर समथिंग वाई क्रॉस केल्यानंतर तुम्हाला 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये यावं लागेल आणि त्यानंतर हा रायरेश्वरचा टर्न मिळेल. कोरले नावाच्या गावात आलो आहे, सरळच जायचं आहे. मला वाटलं इकडे टर्न आहे की काय. हो वाह, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू मॅन. हा व्ह्यू बघा, क्लासिक यार क्लासिक. कारण पूर्ण आता आपण केंजळगड असा चढतोय ना आणि रायरेश्वरचाच रस्ता आहे हा, त्याच्यामुळे अशा घाटमाथ्यांवरून असा सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो. वाव, सिनिक व्ह्यू ब्रो, सिनिक व्ह्यू. पण या रस्त्याचं आश्चर्य बघा ना, आता कधीपासून मी 8 ते 9 किलोमीटर झाले एकटाच गाडी चालवतो रस्त्याने. ना समोरून येणारं वाहन आहे ना माझ्या मागून येणारं एखादं वाहन आहे किंवा ओव्हरटेकिंगला पण कोण मिळत नाही आहे. अशा सुमसाम रोडवरनं असं वाटतं आहे की मी एकटाच राईड करतो आहे.
पण हा रस्ता रात्री किती भयानक असेल याचा अंदाज आता आपण लावू शकतो की अशा वेळेला दुपारी कोण नाही आहे. दुपार पण अजून झाली नाही खरं तर. हां सॉरी, दुपार झाली 12:36 झाले, पण दुपारी कोण मिळत नाही आहे ना रात्री कसं कोण मिळेल या रस्त्यावरती. तालुका वाई, जिल्हा सातारामध्ये आपला प्रवेश झालेला आहे. हा जो वरचा रस्ता गेलाय हा थेट रायरेश्वरला जातो. इथून जास्त लांब नाही आहे, इथून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर रायरेश्वर आहे. आणि इकडून आता खाली मी जांभळी गावामध्ये उतरतोय. आणि आता ऑलरेडी टाईम बघा 1:45 झाला आहे. 1:45ला आपण रायरेश्वर जवळ पोचलो आहे. आणि इकडनं तुम्हाला एकदा निसर्गाचा व्ह्यू दाखवतो आणि आजचा आपला व्लॉग इथेच संपवतो. काय सुंदर निसर्ग आहे बघा इकडचा. आणि रस्ते बघा, इकडे रायरेश्वर साईडला रस्ते तुम्हाला काहीसे असे भेटतील. खडबड खडबड आहे बरीच. आणि इकडूनच असा घाटाघाटाचा रस्ता खाली जातो, पुन्हा खाली असं असं करत ती तुम्हाला पायथ्याशी गावं दिसत आहेत. तिकडे जाऊन तो रस्ता थांबतो आणि लेफ्ट साईडला जातं ते वाई आणि राईट साईडला जातं जांभळी. तर आणि तो जो समोर दिसतोय तो आहे ढोम डॅम, जो की हा पूर्ण वाई क्षेत्राचं जे मेन पाण्याचं क्षेत्र आहे तोच हा ढोम डॅम. म्हणूनच मित्रांनो, तुम्ही जर केंजळगड किंवा रायरेश्वरला जर तुम्हाला यायचं असेल तर रेकमेंडेड वे एकच आहे, पुण्या साईडने या आणि तिकडून वाईमध्ये या. आणि वाईला एकदा आलात की जांभळीच्या रस्त्याला लागा आणि तिथून समथिंग 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करा आणि तिकडून पहिला राईट मारा. तुम्ही मॅप लावलं तर तुम्हाला कळून जाईल, कारण मी आता त्या रूटने येत नाही आहे ना, तर तुम्हाला एक्झॅक्ट सांगितलं असतं. पण एवढं सांगतो की तिकडून आल्यानंतर एक पहिला राईट मारला ना की वरच्या साईडला हाच रस्ता तुम्हाला मिळेल. फक्त मी उतरतोय, तुम्ही चढणार वरती आणि सरळ ह्या रायरेश्वराला जाऊ शकता. आणि रायरेश्वरचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही पुन्हा वरती जाऊ शकता केंजळगड किल्ल्याकडे. आणि हे 2 स्पॉट मस्तपणे रिकवर करू शकता. तर हे 2 स्पॉट तुमच्यासाठी माझ्याकडनं 100% रेकमेंडेड आहेत, कारण खरंच खूप सुंदर स्पॉट आहेत. मी मागच्या पावसाळ्यामध्ये दोन्ही स्पॉट व्हिजिट केलेत, पण त्यांची व्हिडिओ बनवली नाही आहे आत्तापर्यंत, कारण मोटोलॉग करत नव्हतं त्यावेळेला मी. चला मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एका नव्या राईडमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.